Recording of the meeting is started. हम्म. दीपक सर तुम्ही स्क्रीन शेअर करताय का? हा, एकच मिनिट. मी त्याच्या आधी पल्लवी मॅडमची एक थोडीशी ओळख करून देतो. पल्लवी मॅडम ह्या मी त्यांची एक छोटीशी इंट्रोडक्शन इंग्लिश मध्ये आहे, ती तुम्हाला वाचून दाखवतो. मॅजिशियन डॉक्टर पल्लवी आलाप देशपांडे इज फाउंडर ऑफ एम्पॉवर सायकोथेरपी, फिटनेस अँड स्लिमिंग सेंटर. Besides being a successful doctor, Pallavi is a trendsetter in the field of magic by being the first youngest girl child magician and won several thousand awards. She has been performing magic shows since the age of 9 and was declared as the youngest magician by Limca Book of Records. She is also a pranic healer, hypnotherapist, and believes in divine guidance, divine power, protection, and blessings. Over the years, Pallavi has been tapping beyond the stages, the magic within us. She has recently written a book, and she will talk about that book in detail in today's session. I will play a small video which will give some background about the book, Door to Confidence Open Here. Just a minute, I will share the screen. स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना? हा, ठीक आहे. आवाज नाही येते. व्हिडिओचा आवाज नाही येते. एकच मिनिट. आता दिसतोय का स्क्रीन? हो हो. साऊंडची काहीतरी गडबड झालाय, मला समजत नाही काय होतंय. साऊंड येत नाहीये ना? नाही, साऊंड नाही येते. काहीतरी लॅपटॉपला माझ्या गडबड झाली, समजत नाहीये काय होतंय. तो ऑनलाईन आहे का? युट्यूबवर आहे का व्हिडिओ? मी प्ले करून बघू का? हो, आहे. युट्यूबवर आहे. ओके, 1-2 मिनिटं. लिंक पाठवू का मी? और इट शुड बी कंटिन्यू. युट्यूबवर मी काय सर्च करू? मी तुला
मी तुला पाठवतो प्रथमेश. मला व्हॉट्सअप करताय का? हो, व्हॉट्सअप करतो. ओके. All okay? एकच मिनिट. एकच. संपत सर, स्क्रीन प्रेझेंट नका करू, त्याच्यामुळे ते हे होत आहे. नाही येते आवाज. आता आवाज नाही येते? नाही येते. I think we should go ahead. That's okay. दीपक सर, हॅलो. हा. मॅडम मॅडम म्हणतायत की म्हणजे आपण स्किप करू हा पार्ट आणि वी शुड गो हेड असं. ठीक आहे. ओके. ह्या बुकचं पहिले मी फॉरवर्ड वाचतेय तुमच्यासाठी. It is given by one of the renowned authors of very, very, very powerful book, Quantum Jumps. थोडासा बाकीचा आवाज हे करा ना, बाकी सगळ्यांना म्यूट करा. Yes. Her name is Cynthia Sue Larson. The door to confidence opens here is a powerful primer for positive thinking.
Dr. Pallavi Deshpande's book provides readers with sacred tools for spiritual and energetic transformation. A variety of illustrated exercises provide assistance with finding genuine meaning and purpose and developing purity of heart and clarity of vision required to make a quantum jump into a happier, healthier, more prosperous life. And there is a little more to it. It's okay, मी थोडा वेळ घेतला कारण आम्ही आता जस्ट पोहोचलो and I am also comfortable now and I can converse with you, but I am going to still choose to sit in the car until we complete, and I hope everyone is okay with that. लँग्वेजेस मी मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही यूज करणार आहे. सो चालेल ना सगळ्यांना? येस येस. आणि चॅटबॉक्स अवॉइड करूयात आपण. असेल तर तुम्ही मला डिरेक्टली, आय होप तुम्ही होस्ट आहात तर तुम्हाला हँड रेज लक्षात येईल ना सर? सो आय थिंक वी बोथ कॅन कोऑर्डिनेट अँड डिरेक्टली अनम्यूट करून आपण बोलूयात, सो दॅट कॅन बी मोर इंटरॅक्टिव्ह. आय कांट सी एव्हरीवन हिअर कारण मी फोन यूज करते, बट लेट्स सी. अच्छा, कोणीच चेहरा दाखवत नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. फेअर इनफ, फेअर इनफ, फेअर इनफ. ओके, आता बुक्स सगळ्यांकडे आहे का? पुस्तक कोणाकडे, म्हणजे सगळ्यांकडे तर नाही. यू हॅव 5 बुक्स अँड दिस इज द बुक, द डोअर टू कॉन्फिडन्स ओपन्स हिअर. माझा जन्म आहे ना, तो खूप स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड होता माझं माहेरी असताना स्पेशली. आणि आय कुड सी माय सेल्फ रिकनेक्टेड टू द सेम फोर्स, आय वुड से द डिवाइन फोर्स. कारण बिंग अ मॅजिशियन आम्ही 3000 पेक्षा जास्ती प्रयोग केले. आणि ठीक आहे, एक लहान मुलगी जेव्हा परफॉर्म करते आणि त्यातही त्यावेळेस 30 इयर्स बॅक डोक्यावरच उचलून घ्यायचे लोक मला अगदी. आणि बट इट वॉज नॉट जस्ट दॅट. मला असं वाटतं की सी, आता पण मी बरेचसे कॉन्फिडन्सचे जितके हे वाचले ना, इट इज मोर ऑफकोर्स आय रिस्पेक्ट दॅट एज वेल, की आपण पूर्ण अभ्यास करून जायला पाहिजे तर वी आर कॉन्फिडेंट की पेपर असेल आणि माझं जर स्टडी पूर्ण झालं असेल तर देन आय विल बी मोर कॉन्फिडेंट, राईट? अँड ऍट द सेम टाइम आपण 5 मिनिटं आधी पोहोचणं, सगळं काही बघणं, रिलॅक्स होणं, दिस इज व्हॉट वी लुक एट कॉन्फिडन्स ॲज. पण त्याची परिभाषा जी मला लक्षात आली ती ही आहे की व्हॉट आय रिमेंबर इज की मी प्रत्येक वेळा आहे ना, बिफोर आय परफॉर्म, आम्ही काय करायचं माहितीये, आम्ही आधी देवाला नमस्कार, सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आम्ही लिटरली बिफोर शो आहे ना नाचायचो. मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघं परफॉर्म करायचो आणि बॅक स्टेजला वी यूज टू लिटरली क्रिएट दॅट हाय एनर्जी. आणि मग त्यानंतर वी यूज टू लाईक लिटरली तो सेल्फ टॉक पण आठवतो की येस, एव्हरीबडी इज वेटिंग फॉर अस अँड लेट्स गो अँड have fun and make sure that everyone enjoys. So that was the space. आणि हे नुसतं स्टेज पुरतं नाही. ह्या बुक मध्ये कॉन्फिडन्स इज रिलेटेड टू एव्हरी एरिया ऑफ लाईफ. कारण आय एम शुअर की इवन यू अंडरस्टँड की इट इज नॉट अबाउट की आपण कॉन्फिडेंट असलो म्हणजे सगळीचकडे कॉन्फिडेंट असतो का? I am not confident when I'm driving because I have just started learning that. So तिथे माझा कॉन्फिडन्स कमी पडतो. आणि बाकी ठिकाणी ॲज आय एम स्पीकिंग टू यू आय एम वेल कॉन्फिडंट, कारण 1000 वेळा, 2000 वेळा, लाखो वेळा प्रॅक्टिस झाली आहे जन्मापासून आतापर्यंत. अँड आय लव्ह इट, इट इज माय पॅशन. सो आणि म्हणूनच आय इमिजिएटली ॲग्रीड की अरे येस, एक तर माझं पॅशन आहे आणि माझ्या शेअरिंगनी जर एकाच्याही आयुष्यात फरक पडत असेल तर इट इज सर्टनली वर्थ इट.
So are you all with me? I wished it was more interactive. I wish to तुमचा पण आवाज मला ऐकायचा आहे. येस येस, वी आर So विथ यू. कारण that I would enjoy more. तर मला anybody amongst you can unmute and tell me, let me understand your world of confidence. की हे तर आपल्याला माहिती आहे की असं काही औषध नाहीये की मी हे मेडिसिन खाल्लं तर माझा कॉन्फिडन्स वाढेल किंवा मी whatever, if I apply this cream I will feel more confident. Nothing as such, right? So it is something that we need to learn, understand. And in today's world इतके choices आहे ना, इवन आपण साधा फोन किंवा लॅपटॉप पण बाय करायला जातो तर आपल्याला जितके जास्ती चॉईसेस तेवढं जास्ती कन्फ्युजन. सो आणि आपण एक डिसाइड करतो अँड देन इफ समवन एल्स कम्स अँड सेज अरे अरे नाही नाही ये नाही ये, सो वी स्टार्ट डाउटिंग अवर ओन सेल्फ. नाउ इथपर्यंत ठीक आहे, मटेरियल थिंग्स पर्यंत ठीक आहे, बट वेन इट इज अबाउट लाईफ, it certainly we need to think about it, right? So let me understand your world. Any one of you, just what is one or two, what is confidence for you? मॅम उपेंद्र बोलतोय. तर जर मी सकाळी 5-5:30च्या आत जर उठलो नाही ना तर माझा दिवस नंतर असा थोडा कॉन्फिडंट नाही राहत मला. जर मी सकाळी 5-5:30च्या आसपास उठून जर एक्सरसाइज करायला स्टार्ट केलं तर माझा दिवसभर कोणतीही गोष्ट असलं तर मला कॉन्फिडेंटली राहता येतं. म्हणजे सकाळी उठणं हे माझ्यासाठी कॉन्फिडन्स क्रिएट करतो. ओके. आणि इट इज नॉट अबाउट व्हॉट यू डू, हाऊ यू डू. अँड इफ एट ऑल आपलं रुटीन जर थोडं पण इकडे तिकडे झालं तर मग नेगेटिव्ह इमोशन्स येतात का? Or you create something else to make sure that no matter what, I know this works for me, but then I know how हो बरोबर to येतात. get back on बऱ्याच track. वेळा येतात. Yes, येतात. perfect. Anyone else? अरे इंटरॅक्ट करा यार, मला समजू द्या तुमचं वर्ल्ड. किती are there? Yes, Anjali now दिसते in females, and I want you to answer. Anyone amongst Swati, Anjali, so that I get both the worlds. चलो anyone. म्हणजे आता ते अनम्यूट पासनं, शेअरिंग पासनं सुरुवात करावी लागेल नाही का? सो सी व्हेन आय आस्क इवन की समवन शेअर नाव, काय येत आहे मनात नाव, तुमचं स्वतःचे थॉट्स आणि इमोशन्स तुम्ही स्वतःच ओळखताय, right? And you know ki what you are talking in your mind, and that is what is so very important. की तिथे पण कुठेतरी आला ना लगेच की मी शेअर करू नको, हे बोलू की नको, or whatever is your self talk, just start understanding that. See, आपण जे करतोय ना ते आयुष्यभरासाठी करतोय. मे बी 10 वर्षानंतर आता मागे वळून पाहिलं तर हाऊ मेनी पीपल आर वी हिअर, लाईक around say 20, 26, 27 people. But what about life? So please let me have one more person speaking. प्रथमेश बोलतोय. मी आता ऍक्च्युली एक्झाम साठी प्रिपेअर करतोय. तर मला आता जे एक्सपिरियन्स होतं ते असं आहे की बऱ्याच वेळेस अभ्यासाला वेळ मिळत नाही आणि अभ्यास नसेल केला, आणि जनरली म्हणजे माझ्या एक्झाम्सच्या 3 लेवल होत्या टोटल. तर पहिल्या 2 लेवलला माझं ऑलमोस्ट 100% दिलं होतं.
बट जेव्हा मी रिलेटिव्हली ते कम्पेअर करतो की माझी थर्ड लेवलला मी तेवढं प्रिपरेशन करतोय का, तर ते मला असं वाटतं की कुठेतरी की मी तेवढं प्रिपरेशन करत नाही, माझी तेवढी प्रॅक्टिस नाहीये. सो डे बाय डे जशी जशी एक्झामची डेट जवळ येत चालली आहे, तसा तसा माझा कॉन्फिडन्स खालती जात चाललाय. राईट. ओके. गॉट दॅट. गॉट दॅट. गॉट दॅट. आणि त्याच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी असतील ज्या आपल्याला ऍक्च्युली डोळ्यांनी दिसत नाही, म्हणून विश्वास पण बसत नाही. ओके. इफ आय शो यू ऑल, एव्हरीवन, whoever is looking here, काय दिसतीये तुम्हाला? कॅन यू सी बुक? ऍक्च्युली द इमेज इज व्हेरी ब्लर्ड. आम्ही बघू शकत नाहीये. ओके. अजून? मला तर इथून खूप छान दिसतंय. वाव, खूपच भारी. दरवाजा आणि आकाश, सर्कल, त्यात शब्द लिहिलेले ते पण मला एकदम भारी वाटतात. वाव. आय वॉन्ट यू टू गेट दिस. ठीक आहे, नाहीतर आपलं हे सेशन मला पोहोचवणं तुमच्यापर्यंत नीड्स टू बी वर्थ इट. की तुम्ही एका चष्म्याने बघताय, तुम्ही ती बाजू बघताय आणि मी इकडनं किती पण बोलले ना, तरी पण ते कसं पोहोचेल ना तुमच्यापर्यंत, बिकॉज यू आर लुकिंग फ्रॉम देअर, फ्रॉम युअर ओन लाईफ, फ्रॉम whatever you have seen, you have heard, you have read, you have experienced, आणि ते आपलं एकदम पक्क बिलीफ होतं. राईट. माझी I just remembered and I want to share this. की माझ्या 2 कन्या आहेत. लाईक द एल्डर वन इज 9 years and the younger one is 6.5 नाव. आणि काही दिवस आधीच आम्ही जेवण करत होतो, ऑल ऑफ अस टुगेदर, 4 of us. आणि माझे जे हजबंड आहे डॉक्टर आला, बोथ ऑफ अस आर इन टू द सेम फील्ड. दोघांनी मास्टर्स कम्प्लीट केलंय फिजिओमध्ये. आणि आम्ही त्याच्यामुळे म्हणजे इव्हन फिटनेस, न्यूट्रिशन ह्याच्याकडे पण लक्ष असतं. आय कीप ऑन टेलिंग की नाही, यू हॅव टू थिंक लॉंग टर्म अँड ईट वाईजली. तर ते त्या मुलांना समजवायचा प्रयत्न करत होते. दे लव्ह सर्टन थिंग्स ना. तर ते म्हणत होते की सी, वी ऑल गेट trapped into short term pleasures, and short term pleasures is की थोड्या वेळ आपल्याला एकदम ते भारी वाटतं, पण लॉंग टर्म आपल्याला माहितीये की हे आपल्यासाठी what is more appropriate, बरोबर. So you have to develop that taste of what is good for you and really good for you, and that is nourishing food. Mag vegetables, mag fruits. So we were talking about that, and that is what he meant. And my younger one, she interrupts him की हा, म्हणजे आता मला समजलंय तू काय म्हणतोयस ते. म्हणजे ॲपिपा, जर मी आईस्क्रीम खाल्लं ना तर ते पटकन संपून जाईल, सो दॅट इज शॉर्ट टर्म प्लेजर. अँड जर मी टीव्ही ऑन केला ना तर मी किती पण वेळ बघू शकते. सो दॅट इज लॉंग टर्म. येस, सो ते नाही संपणार. सो अंडरस्टँड दॅट सेम इज अबाउट लाईफ. सो शी थॉट दॅट शी गॉट इट, अँड देन वी हॅड टू एक्सप्लेन इट टू हर अगेन. सो असं आपण आयुष्याकडे आपल्या आपल्या चष्म्याने बघत असतो. सो व्हॉट एव्हर आय एम शेअरिंग, जर तुम्हाला असं तिथे क्वेश्चन मार्क वाटला, इफ यू हॅव एनिथिंग, आय वॉन्ट यू टू रिअली पार्टिसिपेट, कारण तुमच्या शेअरिंगनी बाकीच्यांना पण मिळणार आहे. ओके, सो लेट्स कीप इट मोर इंटरॅक्टिव्ह. हॅलो मॅडम, तुम्ही ज्या पुस्तकाच्या कॉपीज दिल्या होत्या त्यातल्या 3-4 जणांकडे त्या आहेत. ग्रेट. तुम्ही म्हणाला की तसं काही करायचं असेल तर ते पण करता येईल. Yes, so I want you to do that right away. Let's start with that, and then I will take it. If at all needed, I'll add few more keys to it. So confidence चा एक definition पहिले मी तुम्हाला सांगते, जी it is from my world. Is confidence is I believe in my choices. I believe in my choices, my actions, not impacted by anybody's opinions, judgments, beliefs, and their choices.
की मी जे काही चूज करते लाईफ मध्ये, आय चूज इट and I believe that out of this something wonderful is going to turn up. मग ते माझ्यासाठी पुस्तक लिहिणं असो आणि अगदी छोट्या छोट्या ह्याच्या वेळेस आय हॅव यूज दिस की अगदी त्या पुस्तकाचं कव्हर डिझाईन कसं, मग ते कोण एडिटर, मग कसं किती पानांचं, मग कुठे लॉक करायचं, मग कोण प्रिंटर, कसं प्रिंट करायचं, कुठलं पेज क्वालिटी, एव्हरीथिंग. सो इट इज नॉट अबाउट की मग दुसऱ्यांचा फ्रॉम विथ ड्यू रिस्पेक्ट टू अदर पीपल्स सजेशन्स, विथ ड्यू रिस्पेक्ट टू अदर पीपल्स ओपिनियन, but believing in self is the key. Unwavered, unshakable faith. Even in today's COVID scenario, there is so much. किती म्हणजे there are so many belief systems just around COVID. So you have to trust your intuition. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ना, आपण काय बघतो, काय ऐकतो, कोणासोबत राहतो, कसं इन्फॉर्मेशन आतमध्ये पेरतोय कुठल्या ना कुठल्या मार्गाने. अँड आय एम शुअर यू ऑल आर एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि त्याशिवाय आपण बोललो पण नसतो, कुठे ना कुठेतरी आपण कनेक्टेड आहोत. आणि तुम्ही अधिकारी सरांसोबत काम करताय, दीपक सरांसोबत काम करताय, त्या एनर्जी फील्ड मध्ये तुम्ही आलात, याचा अर्थच आहे की तुम्ही ऑलरेडी त्या व्हायब्रेशन मध्ये होतात. यू आर ऑलरेडी ॲट अ लेवल. And hence you got connected to these people, and you have to make sure that you stay connected as well. कारण ह्या ऊर्जेत तुमची आपोआपच वाढ होणार आहे. दॅट आय गॅरंटी. कारण मी येऊन जे काही बघितलं, मी भेटले, जे सेटअप आहे एक्स्ट्राऑर्डिनरी. आय मीन रिअली ऑसम. सो दॅट व्हायब्रेशनल स्पेस इटसेल्फ इज की तिथे नुसतं आलं की तुम्हाला छान वाटणार आहे, तिथे आलं की तुम्हाला कॉन्फिडेंट वाटणार आहे, न बोलता, न काही करता. सो दॅट इज व्हॉट इज क्रिएटेड. येस, सो लेट्स गो विथ ओपनिंग वन पेज अँड लेट्स सी. माझ्यासाठी असं आहे ना दीपक सर, की उगीच आहे ना कुठलंच पाणी येत नाही आजपर्यंत. म्हणजे आम्ही आहे ना, इवन इन द क्लिनिक वी यूज टू फॉलो अ सिम्पल रेजिम of even using the secret book that way, and now we have the flashcards in the clinic की जो कोणी येतो तो जाताना ते फ्लॅश कार्ड उचलतो एक, आणि तो विचार घेऊन जातो. आणि आजपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे स्वतःचा, पेशंटचा, टीमचा, प्रत्येकाचा, की त्यावेळेस जी नीड असते ना तेच कार्ड उचलतो आपण. सो टेक इट व्हेरी व्हेरी. So let's see what is going to come up for all of us here in this space. उघडूया कुठलं पण एक पान. मला वाटतं ऋषभ, उपेंद्र आणि रवीकडे एक एक पुस्तक आहे आणि प्रथमेशकडे एक पुस्तक आहे. Okay, great. Yes, and you can choose by your intuition. लेफ्टच घेऊ का, राईटच घेऊ का, जे असं वाटतं ना, हा हे यू गो बाय दॅट गट फिलिंग. ओके. तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्यातलं कुठलंही एक पान उघडून त्या पानावर काय लिहिलंय ते मॅडमला सांगा, म्हणजे मग मॅडम त्याच्यावर चर्चा ऍक्च्युली करतील. त्याला अजून थोडस हे करू का मी, की आता तुम्ही स्वतःशी बोलत असाल ना, कुठलं पण एक पान उघडा असं म्हणताना की अरे यार आता हे काय येईल, काय करू. डोंट डू ऑल दॅट. जस्ट से टुगेदर डिवाइन गिव्ह अँड ट्रस्ट अँड ओपन अँड शेअर. ती चिक ओळखायची. येस इट वर्क्स हेडिंग येत होतं. Can you read that page? Because yes, it works is a feedback that I have attracted for you all, probably because I wanted someone. I was just thinking Deepak sir ki are yes it works kaitari म्हणजे you know we share the other people's world ki what have people got out of it. So कोणाचा आहे, वाचतोस का प्रथमेश? येस. पहिलं योगेंद्र सिंग गिरासे, author of Build Your Dream, not someone else's. Okay. He is saying the door to conference opens here is powerful, practical and solid advice on spirituality and energy transformation. All 51 keys are easily implemented and practiced to experience a powerful transformation.
Anyone who has ever wanted to be able to succeed confidently can benefit from the down to earth knowledge of in this book. येस, थँक्यू प्रथमेश, थँक्यू सो मच. वेल, त्याच्यावरनं मला एक जस्ट आठवलं की परवा मला एक जण भेटले आणि ते म्हटले की हाँ हाँ बराबर है, एक्चुअली ये जो चीज है ना इसकी नीड यंगस्टर्स को नहीं लगती है. वो थोड़ा सा बड़े होने के बाद 50s के बाद हम स्पिरिचुअलिटी की तरफ हम लोग अपना अटेंशन डाइवर्ट होता है, तो तब तक तो नहीं. सो देन आय वुड से की स्पिरिच्युअल ह्या शब्दाचा अर्थ आहे ना आपण प्रत्येक जण आपापल्या वर्ल्ड मधनं घेतो. आय कॅन गॅरंटी दीज कीज ना, स्पिरिच्युअल इज कनेक्शन विथ द सुपर पॉवर. आणि त्या सुपर पॉवरशी जेव्हा आपण कनेक्टेड असतो ना, तर नथिंग कॅन स्टॉप यू. You will automatically be protected. You will automatically be shielded. You will automatically move in the right direction. आणि हे सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात अगदी वेळेवर मला पाहिजे होत्या ना तेव्हा चालून आलेल्या आहेत. आणि त्याला माझे जे हजबंड आहे ना, ही यूज टू ऑलवेज ते मला असे टोकायचे की नाही नाही तू तू हे सगळं कोण करत बसणार आहे, यू मेक इट मोर सिम्पल, यू मेक इट मोर सिम्पल. त्याला मी इतकं सिम्पल केलंय ना आता की यू कॅन डू दिस कीज इन फ्यू कीज इन सेकंड्स, फ्यू कीज इन नो एक्स्ट्रा टाइम. फक्त कमिटमेंट आणि करायची तयारी पाहिजे. आता तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला ते कुठे कुठल्या दिशेत न्यायचंय, आय लिव्ह इट टू यू. But I can tell you that maximum keys, once you understand, you can practice it in less than a minute. आणि आपण इतकं आजच्या सिनारिओ मध्ये आपण इतकं बोलतोय ना की कशी स्वतःची काळजी घ्यायची, कसं सेफ राहायचं आणि फिजिकली सगळं कसं सेफ राहायचं, आपण हँड वॉश करायचे, आपण मास्क घालायचा, आपण डिस्टन्स ठेवायचा, वॉट एव्हर it may be, but we are talking about something that is seen. What about the unseen? And what is that unseen? एक तर जे काही आपण बघतोय ऐकतोय ते काय पेरलं जातंय आतमध्ये आणि त्याचा खरंच आपल्यावर इम्पॅक्ट होतोय हे समजेपर्यंत खूप लेट होतं. आय वॉन्ट यू टू get awakened early. People, they have breakdowns and then they feel that there is some need, पण आपण आधीच करायचे. So make sure that you start. आणि काही नाही, सगळ्या 51 keys करायलाच पाहिजे असं नाही. You can just go by your instinct. Start small. Start small. I don't know how much you know about aura. Deepak sir can tell you very well because he is also into it. पण आपली एनर्जी फील्ड असते, आपला ऑरा असतो आणि तो पोल्यूट होतो, तो टॉक्सिक होतो. आपल्या स्वतःचे 60,000 थॉट्स, त्याच्यातले किती पॉझिटिव्ह किती नेगेटिव्ह आपल्यालाच माहिती नाही. मल्टिप्लाइड बाय युअर एज. सो 60,000 थॉट्स पर डे. एन्झायटी असेल, टेन्शन असेल, वरी असेल, काही डिस्टर्ब सिच्युएशन मध्ये आपण असू तर ते 1,00,000पर्यंत जातात. मल्टिप्लाइड बाय युअर एज, दॅट इज द लेवल ऑफ पोल्युशन दॅट यू आर लिव्हिंग विथ, बट इट इज अनसीन. हाऊ इम्पॉर्टंट दॅट इज. आणि जेव्हा ते पोल्युशन आहे ना ते गायब होतं ना, तेव्हा आपोआप वी डेव्हलप क्लॅरिटी ऑफ थॉट्स, आपोआप वी चूज द राईट थिंग्स, आपोआप वी अट्रॅक्ट द राईट पीपल इन आवर लाईफ, लाईक आय अट्रॅक्टेड रघुवीर सर अँड दीपक सर. कारण कुठेतरी आपोआप वी अट्रॅक्ट पीपल हु आर वायब्रेटिंग ॲट द सेम फ्रिक्वेन्सी, विच इज सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आय एम शुअर, आय मीन ऑल ऑफ यू आर. आणि म्हणूनच आपणही इंटरॅक्ट करतोय, कारण समथिंग वंडरफुल वॉज टू हॅपन इन युअर लाईफ. वी ऑल आर द चोजन वन्स. I hope you all agree with me here. So 51 keys
त्याला मी 3 ह्याच्यात डिवाइड केलेलं आहे, एनर्जी, इमोशन्स अँड फिजिकल बॉडी. कारण त्याच्या बाहेर काहीच नसतं. आणि प्लस आहार विहार विचार म्हणते मी त्याला. सो देर इज समथिंग रिअली, आणि इतके क्रेझी गोष्टी आहेत. आय डोंट नो वेदर यू हॅव गॉन थ्रू इट ऑर नॉट. पण असं वाटेल अच्छा हे पण, बट एव्हरीथिंग लिंक्स टू दॅट. देर इज हँडरायटिंग, की अक्षर बदललं की आपला न्यूरो पॅटर्न्स बदलतात, आणि न्यूरो पॅटर्न्स बदलले की कॉन्फिडन्स वाढतो. सो ते पहिले तर समजणं आणि मग ते इम्प्लिमेंट करणं. तसंच इवन वॉट एव्हर वी ईट कॅन इन्फ्लुअन्स आवर इमोशन्स. सो स्पेशली जेव्हा आपण डिस्टर्ब्ड असतो तेव्हा काय करायला पाहिजे. सो दॅट ऑल यू विल फाइंड इन द बुक. देन आपण म्हणतो लो व्हायब्रेशन, हाय व्हायब्रेशन, मग स्वतःला खरंच हाय व्हायब्रेशन मध्ये ठेवायला काय करायचं, that you will find in the book. And then I have divided it into 4 elements, that is cleanse, align, seed and grow. So cleanse म्हणजे जे मी म्हणते ते पोल्युशन आहे, ओके समजलं. मग आता ते पोल्युशन काढण्यासाठी काय करायचं, कसं साफ करायचं, विचार कसे साफ करायचे, जे आपण इतके दिवसांचे घेऊन चाललोय ते पॅटर्न बदलण्यासाठी खूप कमिटमेंट आणि मनाची तयारी अँड मेहनत इन द राईट डिरेक्शन. कारण तुम्ही सुरुवात कराल पण तुमच्या अवतीभोवती 90% लोक वेगळे असतील आणि ते वेगळंच काहीतरी करत असतील. त्यावेळेस यू हॅव टू ट्रस्ट दिस, दॅट नो दिस इज द वे, अँड आय कॅन बेट यू दॅट दिस इज द वे. दिस इज द वाईज वे. सो क्लिन्स म्हणजे सफाई आपल्या एनर्जी फील्डची, आपल्या इमोशन्सची, एज वेल एज फिजिकल. आय हॅव इन्क्लुडेड ऑल ऑफ इट. देन म्हणजे जे काही नको असलेलं अनवॉन्टेड, जे आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतंय ते क्लीन झालं पाहिजे. ओके, सो क्लिन्झिंग. देन अलाइनिंग, अलाइनिंग विथ द सुप्रीम, अलाइनिंग विथ द सुपर कॉन्शियस, aligning with the divine intelligence, aligning with the higher soul. So Deepak sir can connect with me on this and you can ask me question if at all. So that is the alignment that is needed to move forward. कारण ते जर आपल्याला उचललेलं असेल ना तिकडे, तर आपल्याला कशालाच घाबरायची गरज नाही, आपल्याला दिशा आपोआप सापडते. अँड देन इज सीडिंग, मग पेरणं. साफ केलं तर काही पण उगवण्यासाठी नाही सोडू शकत ना आपण. इफ वी हॅव टू सीड ऑल्सो. सो साफ किया, फिर जो चाहिए वो ही बोया. जो चाहिए म्हणजे काय, आपल्याला आयुष्यात काय पाहिजे ते आपल्याला माहिती असतं ना, मग ते आपण रेग्युलरली पेरणं. इट कॅन बी ॲज सिम्पल ॲज द राईट इमोशन्स, देन युअर विशेस. सो वॉट एव्हर यू वॉन्ट इन लाईफ ते हळूहळू पेरणं चालू केलं. अँड देन is really seeing what is growing, की आपण जे पेरलं तेच उगवतंय की अजून काही उगवतंय. सो ग्रोईंग that in the right direction. and then again cleansing. it is not की एकदा केलं म्हणजे एकदा पुस्तक वाचलं म्हणजे झालं. आपल्याला क्लिन्स करत राहावं लागतं. इट्स लाईक एव्हरी डे वी गो टू द वॉशरूम and every day we eat. So this is what is needed here also. But it is very simple. It is very simple. It's just about commitment and I'm always there for you whenever you feel hooked here. मी YouTube वर सुद्धा रिलेटेड काही व्हिडिओज प्रत्येकीचे ऑलमोस्ट अपलोड हळूहळू करते. सो दॅट कॅन ऑल्सो बी हेल्पफुल टू ईच वन ऑफ अस. येस, सो शुड वी गो टू द नेक्स्ट की और नेक्स्ट पेज? Any questions here or should we take the questions later? काही असेल ओकीपाई? या हा, चला, चेहरा बघून छान वाटतंय मला. कोणाचा तर चेहरा दिसला, आय डोंट नो, आय एम टॉकिंग टू फोटोज. येस. ओके, कॉन्फिडन्सचं मी ऍक्च्युली बुक ओपन केलं. मी पहिले 2 पेजेस वाचले. ते इंटरेस्टिंग वाटले मला. मग मी थोडं अजून थोडं पुढचे पेजेस वाचले, पण पूर्ण हे गेलो नाही.
तर मी आता जेव्हा बुक तुम्ही ओपन करायला लावले की कोणतंही पेज ओपन करा, तर मी एक पेज ओपन केलं, मग मी त्यावर कॉन्फिडंट नव्हतो की मी हे पेज तर वाचलेलं नाहीये, मग मी सांगू. तर तो थॉट पहिले मनात आला. मग म्हटलं ठीक आहे, दॅट्स ओके, की जे ओपन म्हणजे झालं तेच सांगायचंय, तर मग आय एम रेडी. हे आयुष्यात पण वापर आता. हा. यू गेव युअर आन्सर. दॅट इज व्हॉट इज तर नीडेड इन पेज लाईफ. 53, together divine light shield on watchman, keep 53 guard for aura protection now. Key 12. काय तिथे दिसतंय हो. एक इमेज दिसते. त्या इमेज मध्ये हो. काय दिसते? यू सी समवन स्टँडिंग अँड अ बबल अराउंड. येस येस येस. ओके. डिवाइन आता जे प्रोटेक्शन. हा, कॅन यू रीड दिस 3 times Yes, yes. just the title? Anita Murjani. No. Don't read the details of it. I want you to read the title 3 times. And I want Okay. everyone to Together listen to the divine title. light shield. थांब. मला ना तुझं नाव कळत नाहीये ऍक्च्युली. आय एम सो सॉरी. रिषभ. रिषभ. ओके. रिषभ, जस्ट अ मिनिट. आय रिक्वेस्ट ईच वन ऑफ यू की जे रिषभ म्हणतोय हळूहळू म्हणशील रिषभ, आणि ते मनात तुम्हीच 3 वेळा म्हणा, सो दॅट इमिजिएटली यू फील दॅट गार्ड. देन वी विल डू अ शॉर्ट 1 minute एक्सरसाइज अँड आय वॉन्ट एव्हरीवन टू डू. सो जस्ट बी प्रिपेअर्ड. तुम्ही जर काही करता ऐकत असाल तर स्वतःला थोडं फ्री करून टाका. ओके. सिट रिलॅक्स्ड और स्टँड रिलॅक्स्ड वॉट एव्हर यू आर डुईंग. हा, ओके. Yes, Rishabh. Okay, shall I start? Yes. Together divine light shield on watchman, keep 53 guard for aura protection now. Again, together divine light shield on watchman, keep 53 guard for aura protection now. Together divine light shield on watchman, keep 53 guard for aura protection now. Okay. Thank you, Rishabh. या 2 गोष्टी आहेत आणि रादर देर आर 3 थिंग्स दॅट आय हॅव इन्क्लुडेड इन दिस. आणि हे आत्ताच्या सिनारिओ मध्ये खूप महत्वाचं आहे, म्हणूनच आपण हे अट्रॅक्ट पण केलंय असं मी म्हणेल. का दिस इज थोडंसं ऐकल्यावर काही समजतंय का? इट इज शील्ड, डिवाइन लाईट, गार्ड, बरोबर? येस. पहिले जे ह्या पुस्तकात आहे ना सगळे टायटल्स आहे ना, आय हॅव included it. You must have seen it nowhere else. I got this intuition, I don't know, की आपण सगळे टायटल्सच असे ठेवू की तेच व्हायब्रेशनली नुसतं टायटल्स वाचल्यावरच आपल्याला फायदा होतो. सो असं होत असेल ना की रेझिस्टन्स असेल बुक वाचायला, तर फक्त टायटल्सच आपण वाचले ना तर यू गेट हाफ ऑफ इट, आय वुड से. का? कारण ते टायटल्स आर समथिंग विच इज स्विच वर्ड्स. त्या नावातच काय, दे आर जस्ट वर्ड्स. ठीक आहे. अँड दे स्विच यू, दे स्विच युअर व्हायब्रेशन्स, दे स्विच युअर इमोशन्स. वाचल्यावर आहे ना ऋषभ, तुला तर नक्की थोडासा डिफरन्स जाणवला असेल है ना, वेन यू आर रीडिंग इट, बिकॉज त्या प्रत्येक शब्दात ऊर्जा आहे. आणि इवन तो जो नंबर आहे दॅट इज ऑल्सो, नंबर्स इज अगेन अ एंटायर डिफरंट वर्ल्ड ऑफ एनर्जीज अँड इट हॅज पॉवर. आता आपण माळ 108चीच का घेतो? 7च फेरे का घेतो लग्नात? 6 का नाही घेत? 8 का नाही घेत? का? कारण प्रत्येक ह्याचं महत्व आहे. सो तसं त्या 53 नंबर इज अ गार्ड. ओके. आणि टुगेदर डिवाइन इज टुगेदर डिवाइन, म्हणजे तुम्ही त्या दिव्य ऊर्जेला सांगितलं बाबा यू आर विथ मी. शंका पण नाही मनात, यू आर विथ मी. आणि लाईट शील्ड, सो त्या लाईटचा शील्ड आपल्याला तयार करायचा आपल्या अवतीभोवती. सी नाउ दिस इज अबाउट बिलीफ.
येस. आणि तुम्ही जर हे केलं नाही आणि फक्त माझ्याकडे बघून जज केलं आणि इनव्हॅलिडेट केलं, तर यू विल नॉट गेट द बेनिफिट. आय विल कीप ऑन डुईंग इट स्टिल, बट आय वॉन्ट यू टू डू इट इज वेल. सो कधी केलं नाही म्हणून मे बी ऑकवर्ड वाटेल. जर नसेल केलं तर ज्यांनी केलंय ऑसम, इट इज कन्सिडर इट एज अ स्मॉल रिमाइंडर. मी प्रत्येक कीला तेच म्हणते की प्रत्येक की वाचताना ना रेड टू ग्रीन मध्ये आपण कुठे आहोत ते बघायचं. आणि रेड टू ग्रीन मध्ये आपण कुठे आहोत म्हणजे अरे असं काही असतं मला माहितीच नाही, सो आय एम इन रेड. हा मला माहिती आहे पण यार करायला वेळच नाही मिळत आहे. ओके, मग थोडस ऑरेंज मध्ये आलो आपण. आणि हा आय नो इट अँड आय डू इट ओकेजनली. मग थोडा ग्रीनचा थोडा बरा शेड आला आणि देन एकदम ग्रीन म्हणजे येस आय नो इट अँड आय डू इट. सो इफ यू आर ऑलरेडी इन ग्रीन, ग्रेट, कीप डुईंग इट. इफ नॉट, आता मी दरवाजा ओपन केलाय, त्या दरवाजात तुम्हाला एंटर करायचं की नाही, आय रिस्पेक्ट युअर चॉईस. ओके, सो लेट्स सिट कम्फर्टेबली एव्हरीवन. रिलॅक्स, आईज क्लोज्ड, डोळे बंद करा. फक्त माझा आवाज ऐका, दुसरा कुठलाच आवाज तुमच्यासाठी आत्ता महत्वाचा नाहीये. जस्ट ब्रिंग ऑल युअर अटेन्शन टू माय व्हॉइस. कीप युअर आईज क्लोज्ड, यू आर सेफ. Now imagine your body, your aura in front of you. बाहुली सारखी समोर 2 फूट लांब स्वतःला इमॅजिन करा. आणि स्वतःभोवती एक दिव्य ऊर्जेचा व्हाईट ओव्हल शेपचा शिल्ड बनवा. एकदम चमकतं, लाईट, ब्राईट, मेटॅलिक. इट इज पोरस. पोरस का बरं? कारण तुमची जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्याला बाहेर जायला चान्स आहे. पण बाहेरची कुठलीच नकारात्मकता, मग ती दुसऱ्यांच्या विचारांची असेल, बाहेर जे काही चालू आहे, व्हॉट एव्हर फिअर्स, वरीज, एन्झायटीज, व्हॉट एव्हर सीन, ड्रामा हॅपनिंग अराउंड, विथ ड्यू रिस्पेक्ट टू व्हॉट एव्हर इज हॅपनिंग अराउंड अँड एव्हरीबडी, वी नीड टू बी सेफ. शील्ड युअर सेल्फ नाव with that divine light. हे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी, and if you are parents, you can do it for your children as well when you leave the house. की ते टीव्हीवर काय बघतील, दुसऱ्यांकडनं काय ऐकतील, कोण कसं घाबरवेल माहिती नाही. सो जस्ट हिअर यू आर शिल्डिंग युअर इनर चाइल्ड. And same you can do with your family members. Just shield. Take your own time and then open your eyes. And then you can also use the healing codes. 53 सोबत है ना, 0927 is also one healing code that I use. It is there in the book. Again, it is vibration number for it is a broom. नकारात्मक विचारांना झाडण्यासाठी, नकारात्मक वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, whatever it may be negative you don't want, it is hooking you up. To clean that, it acts as a broom. You can write it on your left hand. मी लिहिलं होतं पण आता ते थोडंसं, आय डोंट नो हाऊ मच यू कॅन सी इट, बट या आय रेग्युलरली राईट इट ऑन माय हँड. तर डाव्या हातावर रेडियल पल्स असते, तिथे ते आहे, बुक मध्ये प्रॉपर चित्र आहे. सो यू कॅन सी इट tomorrow once you reach the office and follow it. It's very powerful. So ह्या की सोबत मी अजून 2 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. स्विचवर्ड पण सांगितलं, हिलिंग कोड पण सांगितलं आणि त्याच्यासोबत हे इट इज अमेझिंग. रोज घर सोडताना आहे ना, त्याच्यात अजून एक की आहे, तुम्ही वाचून घ्याल. सॉल्ट बाथ घ्यायची. सॉल्ट बाथ झालं की त्याच्यानंतर तिथेच ग्राउंडिंग टेक्निक म्हणून एक की आहे. यू डू दॅट, इट इज थरो क्लिन्झिंग. आणि ब्रश करताना पण आहे ना, कुठला कालचा एक्सपिरियन्स असेल, भीती असेल, वरी असेल, स्पिट इट आउट. टॉयलेट सीट, लेट एव्हरीथिंग गो, फ्लश एव्हरी डे. सो अँड यू विल सी हाऊ अमेझिंग इट इज.
काही झालं ना पटकन बाहेर काढून टाकायचं, जास्ती वेळ ठेवायचं नाही आतमध्ये. दीज आर द वेज देर इज, यू कॅन ऑल्सो रेफर टू बुक और आस्क मी अगेन, आय एम देअर फॉर यू. सर आहेत, दीपक सर आहेत, रघुवीर सर आहेत, टेक सपोर्ट. दीज आर ब्युटिफुल थिंग्स. सो क्लीन्स केलं ना त्याच्यानंतर आहे ना तुम्ही शिल्ड करून टाका स्वतःला. आफ्टर इट इज क्लीन्स यू कॅन हिअर मी ना. सॉल्ट बाथ सांगा, बऱ्याच जणांना माहित नाहीये, तर ते बरोबर. डिटेल मध्ये सांगितलं तर बेनिफिट पण होईल डायरेक्ट. ठीक आहे. प्रॉमिस मी दॅट यू विल डू इट टुडे ओनली, मॅक्सिमम टुमॉरो मॉर्निंग ओनली, देन आय विल सी इट, शेअर अबाउट इट. रात्री ना इफ यू टेक सॉल्ट बाथ इट इज इवन मोर बेटर. कारण असं म्हणतात ना, वी शुड नॉट स्लीप विथ अ डर्टी माइंड अँड बॉडी इन ॲट नाईट एस्पेशली. बिकॉज काय होतं ना, सगळं आपण जे काही नेगेटिव्ह ऐकतो, बघतो, यू सी इदर सम व्हॉट एव्हर, ते न्यूजवर तर कंटिन्युअस बंबार्डिंग असतं. सो ते सगळं मनात आपण घेऊन झोपतो. सो सॉल्ट, आपण नवीन घरात प्रवेश करतो ना, तेव्हा तुम्ही बघितलं असेल की तेव्हा आपण असं घरात एका कोपऱ्यात सॉल्ट प्रत्येक रूमच्या ठेवतो. आय डोंट नो हाऊ मच यू नो अबाउट इट, बट आय यूज टू फॉलो दॅट रिच्युअल की सॉल्ट ठेवायचा प्रत्येक रूम मध्ये, इवन बाथरूम मध्ये सॉल्ट ठेवायचो मी. सो दॅट इज की त्या उद्देशाने की त्या रूम मधली सगळी नकारात्मक ऊर्जा त्या एका कोपऱ्यातल्या सॉल्ट मध्ये ती ऍब्झॉर्ब होईल. अँड दॅट इज मिरेक्युलस अँड इट इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. सो जर ते करू शकतं तर देन वाय नॉट यूज इट फॉर आवर ओन बेनिफिट. आणि दिस हॅज टू बी डन एव्हरी डे. त्याच्यात सॉल्ट अँड कॉफी बाथ पण आहे, दॅट कॅन बी डन वन्स अ वीक. एक्झॅक्टली जसं त्याच्यात सांगितलंय तसंच. कारण कॉफी बाथ नंतर यू मे फील ड्रेन्ड. इट इज थरो क्लिन्झिंग. त्याच्यानंतर काहीतरी न्यूट्रिशियस इधर फ्रूट खायचं किंवा जेवून घे विथ कॉफी बाथ एस्पेशली. आणि ते वन्स अ वीकच करायचं. त्याच्यात सॉल्ट अँड कॉफी पण दिलंय. आय एम एक्सप्लेनिंग सॉल्ट बाथ राईट नाव. सॉल्ट बाथ मध्ये तुम्ही वाटीभर किंवा जर तुम्हाला खूप ड्रेन वाटलं तर अगदी अर्धा मग भरून पण सॉल्ट घेतलं तर चालेल. कोणतंही घ्या, सी सॉल्टच घ्यायला पाहिजे. आणि असं व्हॉट एव्हर इज अवेलेबल ॲट होम राईट नाव यू टेक इट. ठीक आहे. त्याची पेस्ट बनवा. अंघोळ झालं म्हणजे पाण्यात टाकून अंगावर टाकू नका तुम्ही. आफ्टर बाथ यू अप्लाय इट ऑन युअर बॉडी, हेड टू टो. केस सोडून. ओपन वुंड असेल तर लावू नका. दाढी केल्या केल्या मेल्स लावू नका, नाही तर मला शिव्या द्याल. सो मेक शुअर दॅट देर आर नो कट्स अँड वुंड्स. ओपन वुंडला नका लावू, फक्त झोंबेल, बाकी काही होणार नाही. यू विल नॉट डाय आउट ऑफ इट, बट इट विल ट्रिगर यू अदरवाइज. सो जस्ट टेक केअर दॅट मच. सॉल्टनी स्किन खूप छान शाईन करतं. सो यू विल लव्ह दॅट एक्सपिरियन्स. ओके. आणि सॉल्ट लावून आहे ना, लगेच घाई करू नका वॉश करायची. सॉल्ट लावून हे आत्ता केलेलं मेडिटेशन केलं तुम्ही तरी चालेल, किंवा ग्राउंडिंग टेक्निक करा त्याच्यासोबत. तुमच्या ओरामधली सगळी नकारात्मकता खाली जमिनीत निघून जाते. हा एक्सपिरियन्स करायचा आहे आणि ते बुकमध्ये आहे. यू कॅन जस्ट रेफर टू इट. उद्या ऍटलिस्ट यू अप्लाय, कीप इट फॉर 5 minutes. इंटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मनात हा विचार आणायचा की दॅट सॉल्ट इज थरोली क्लिन्झिंग युअर एनर्जी बॉडी. तुमचं ऊर्जा शरीर ते साफ करतं आहे. आणि साफ कर, आणि करण्यासाठी थँक्यू हा विचार आणणं खूप महत्वाचं आहे. ओके. यू डू दॅट आणि आफ्टर दॅट फक्त वॉश. दॅट्स इट. फॉलो इट एव्हरी डे. एक सॉल्टचा डबा आहे ना, तो ठेवूनच जायचा बाथरूम मध्ये. आत्ताच सेशन झाल्या झाल्या यू ऍटलिस्ट फिल अ यु नो डब्बा ऑफ सॉल्ट अँड कीप इट इन द बाथरूम. आणि इवन तुम्ही तुमच्या वर्क प्लेस मध्ये पण, आय डोंट नो तुम्ही फॉलो करतही असाल सर, एंट्रीला आहे ना सॉल्ट वॉटर ठेवायचं. एंट्रीला सॉल्ट वॉटर ठेवायचं आणि त्याच्यात थोड्याशा तुम्ही फुलांच्या पाकळ्या और मे बी टर्टल्स और वॉट एव्हर
that is also very powerful. Ki even if we have carried something from outside, it is taken. So people use crystals also. Here we are talking about salt, and it is certainly so simple. इट्स व्हेरी सिम्पल. आज सकाळी माझ्या एका म्हणजे सरांच्या एका मित्राचा बर्थडे होता आणि तो आम्हाला म्हणजे नमस्कार करायला म्हणून तो सकाळी सकाळी आला आणि आम्ही बाहेर पडलो तर एका झाडाजवळ गाडी थांबवली आणि त्याला फक्त हे सांगितलं की तू आता आलायस ना, चल विल डू. आय गिफ्टेड हिम द बुक अँड देन आय सेड विल प्रॅक्टिस अ की. अँड त्यांनी त्याचे दोन्ही हात त्या झाडाला टेकवले आणि त्याला ते ग्राउंडिंग टेक्निक प्रॅक्टिस करायला सांगितलं की माझ्या जे काही आतमध्ये एनर्जी, बॉडीमध्ये नेगेटिव्ह एनर्जी असेल, आय लेट इट गो अँड फील दॅट एनर्जी फ्रॉम द ट्री into my energy field. And that is so very powerful, कारण tree is the only life form that we know की जे constantly energy घेत आहे. ग्राउंड प्राणा, एअर प्राणा as well as sun प्राणा, all three. हाऊ पॉवरफुल. म्हणून आपण म्हणतो ना, कधी खूप टेन्शन मध्ये असं फक्त झाडाखाली थोड्या वेळ जाऊन बसायचं किंवा नुसतं झाडाला, मी तर चालता चालता आय डू द ग्राउंडिंग वेन आय लीव्ह माय हाऊस. आणि मध्ये कुठे पण झाड दिसलं, आय वेट अ मिनिट अँड आय रिलॅक्स देअर, आय कॉन्व्हर्स विथ द ट्री, देन आय गो. अँड देन ऑफकोर्स सनला बघून एनर्जी मागणं एव्हरी डे. सी, दीज आर सिम्पल थिंग्स, but once you do it, you will know the power of it. So should we go to the next and the last key, the last page? Let's see what comes up. Interesting चालू आहे माझ्या हिशोबाने. I don't know how it lands, but I am thoroughly enjoying it. मॅम मी एक पेज ओपन केलं Hmm. टुगेदर सनराइज ऍक्शन विथ फुल फेथ नाव. क्या बात आहे. 136. हा घेते ते. हा, हरकत नाही. ओके. मी याच कीचा ऍक्च्युली लिहून ठेवले होते की आय वॉन्ट टू टेक दिस अँड सी दिस ओनली कम्स अप. ओके. आपण त्याच्याच बद्दल बोलतो पण आहे की whenever I have created a YouTube video also on this, की जेव्हा पण लाईफ मध्ये आपल्याला रिझल्ट नाही मिळत आहे ना, की आपल्याला समजत नाही की अरे मी इतकं काही करतोय पण वाय एम आय नॉट गेटिंग द राईट result, or whether it is money, it is relationship, it is career, it is health, it is decreasing your weight, whatever it may be, कुठे ना कुठेतरी पेरलेलं अजून ते साफ नाही झालेलं पूर्णपणे. Okay, so there is something that is holding you back and decreasing your faith, some kind of fear, some kind of insecurity, some kind of worry, some negative emotion there. So अशा वेळेस just you check your faith. पहिले तिकडे काम करायचं, कारण if it is if it is backed up by lower emotions, म्हणजेच with fear, with anxiety, with worry, म्हणजे फेथच्या अपोजिट काय येईल, कॉन्फिडन्सच्या अपोजिट काय येईल, डाऊट, फिअर, इनसेक्युरिटी. सो वॉट एव्हर इज होल्डिंग यू बॅक, तिथून मी कोणती पण ऍक्शन घेतली ना, म्हणजे आधीच जर मला फिअर असेल, इवन आमच्याकडे जे पेशंट्स येतात, जर ते असं म्हटले ना की इवन फॉर दिस सेशन की नाही आता एवढं सरांनी अरेंज केलंय आणि आय डोंट नो तुम्हाला कंपल्सरी नाही केलं ना. So it would be whoever sitting here, if it is your half-hearted action, you will get half-hearted results because it will be a weak action. So all these emotions will be, I will label it as half-hearted actions. And when it is half-hearted action, it is going to be a weak action. You will not participate fully, or you will be just a observer.
Will you play a active role? Will you put your all power into it? No. And when it is a weak action, how can you get powerful results out of weak action? So for the action or for the results to be powerful, the action has to be powerful. And for action to be powerful, you have to believe in what you're doing. And only when you believe in what you're doing, you can expect extraordinary result. कारण ती ऊर्जा असेल ना, बिलीफची ऊर्जा असेल. So if we imagine sports persons, तर ते बरेच जण I don't know if you have heard of, पण आमच्याकडे पण येणारे किती आहेत. Just I can tell you one of our patients. She is Tanisha Kotecha. She is a national, आता ती इंटरनॅशनल पण खेळायला गेली, लेवल TT प्लेयर, आणि आपल्याच नाशिकची आहे. आणि ती फर्स्ट मुलगी आहे जिने नॅशनल्स जिंकलं. इंटरनॅशनल खेळायला गेली ती, आणि ती तिच्या गेमच्या आधी फक्त इन्स्टंट हिप्नॉसिसच्या सेशनला येते माझ्याकडे. ते असतं 1 मिनिटाचं असतं ते, पण ती म्हणते नाही नाही, यहाँ पहले मैं आप कैसे भी करो, पर यू मेक शुअर दॅट यू टेक दॅट टाइम आउट फॉर मी. का? कारण ते पेरलं गेलं पाहिजे, ते बिलीफ पेरले गेलं पाहिजे. अँड व्हॉट आय डू, आय ओनली बायपास द क्रिटिकल mind in the hypnosis, and I see it directly into her subconscious, and of course she is already into that vibration, but it is super powerful. So that is what is important, की बिलीफ आपण बिल्ड करू शकतो, पण आपल्याला समजायला पहिले यू हॅव टू लुक ॲट युअर सेल्फ, की अरे हो, मला बिलीफवर काम करावं लागेल. अँड देन टेकिंग स्मॉल लिटल ॲक्शन्स, नॉट गोईंग इन टू गिल्ट, नॉट गोईंग इन टू ब्लेम, की माझी परिस्थितीच अशी आहे, वेळच मिळत नाहीये. काय नाही, जिथे आहे तिथून जितकं सुरू करू शकतो तितकी सुरुवात करणं इज इम्पॉर्टंट. आणि आता जर तुम्हाला थोडी जरी इच्छा पण झाली असेल, तर तुम्ही ऑलरेडी यू आर हाफ वे डन. क्रिटिकल माइंडला डायव्हर्ट कसं करायचं किंवा साईड ट्रॅक कसं करायचं? आहे बुकमध्ये ना, सेल्फ हिप्नॉसिसची एक की आहे, की नंबर 27. सो इन दॅट मग ते जे मधलं जे क्लाउडिंग आहे, आणि ऑफकोर्स सी, इवन वेन आय एम क्लिन्झिंग माय एनर्जी बॉडी, कुठेतरी आय एम इन अ राईट स्पेस. क्रिटिकल माइंड तिथे सुद्धा त्याचा इम्पॅक्ट आपण कमी करतोय ना. सगळ्या प्रकारच्या क्लिन्झिंगने आपण काय करतोय, क्लाउडिंग कमी करतोय. आणि क्लाउडिंग कमी करतोय म्हणजे काय करतोय, तर आतमध्ये जे काही पेरतोय ते पेरणी व्हायला थोडीशी जागा क्रिएट करतोय. अँड विथ दॅट ऑफकोर्स देर इज सेल्फ हिप्नॉसिस मध्ये काय पेरायचं आणि कसं पेरायचं, ती की डिरेक्टली माझे जे मेंटर आहेत हिप्नॉसिसचे त्यांनीच लिहिले. इन दिस बुक ना, देर आर 5 chapters written by 5 different experts, which I have not included, and rest of the keys are, त्या keys मी वापरल्या नक्की आहे, पण मी not being I mean, they are people who have worked in the same field for 40 years, 25 years, 30 years. So I requested them. That is also by intuition that I followed. They have done it. Okay, and सेल्फ हिप्नॉसिस आणि ऑटो सजेशन म्हणजे काय डिफरन्स आहे? सेल्फ हिप्नॉसिस मध्ये आपण ऑटो सजेशन वापरतो. ओके, सो वी यूज इट इन सेल्फ हिप्नॉसिस. म्हणजे सेल्फ हिप्नॉसिस आहे का, की त्या सेल्फ हिप्नॉसिस हा ऑटो सजेशन पेक्षा काहीतरी मोठा भाग आहे? See, after you say, what I can tell you is ki self hypnosis is the effect and auto suggestion is प्रेरणा. त्या इफेक्ट साठी जे आपण करतोय इज ऑटो सजेशन. ओके ओके. पण मेनी टाइम्स आपण जेव्हा मंत्राचा जप करतो, इट इज अ टाइप ऑफ ऑटो सजेशन, आणि त्याने पण आपण सेल्फ हिप्नॉसिस मध्ये जातोच ना. येस, बट मंत्र जेव्हा आपण जाप करतोय, आय विल नॉट टेल दॅट इट इज स्पेसिफिक ऑटो सजेशन ऑलवेज. मंत्रने आपण फक्त आपली एनर्जी फील्ड लिफ्ट करतोय आणि वी आर अलाइनिंग बाय दॅट. So mantra is also one of the keys that I have used, wherein you bring yourself to the needed frequency. You lift yourself high enough to stay safe, to stay protected.
or to you bring yourself in the manifestation zone, I can tell you. Okay. Yes. ठीक आहे मॅडम, Thank you. कंटिन्यू करा. अजून येस Well, एनिथिंग एल्स, आय मीन कोणाला काही विचारायचंय or should we complete the session? तुमच्याकडे जर इंटरनेटचं स्पीड चांगला असेल तर व्हिडिओ ऑन करा ना, म्हणजे सगळ्यांचे चेहरे दिसतील. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारा, किंवा मॅडमला अजून काही सांगायचं असतील तर ते पण सांगू शकता. हो, मला बघू खरं मी बघून म्हणजे हे करणार होते की अरे आपण आधी गरज ओळखू की कोणाला काय पाहिजे. तुम्ही मला चान्स दिला नाही, पण आय एम शुअर ज्याला जे पाहिजे ते मिळालं असेल. सो आणि इथून पुढे ऍटलीस्ट आय हॅव ओपन द डोअर फॉर यू ऑल. सो इफ ॲट ऑल यू विल ऑटोमॅटिकली फाइंड युअर वे. दॅट्स माय प्रेयर फॉर ऑल ऑफ यू. मॅडम तुम्ही हिप्नॉटिझम साठी काही क्लासेस वगैरे घेता का? I am not an authorized trainer, but I use it in practice. मी फिजिओथेरपी मध्ये ते क्लब करते ना. आय एम अ फिजिओथेरपिस्ट. I've completed my masters in physio. सो आमच्याकडे म्हणजे बॅक, नेक, नी, शोल्डरचे पेशंट्स मेजरली येतात. माझे 3 इंटेन्शन होते, म्हणून मी ते सांगून टाकते तुम्हाला. बिफोर आय स्टार्टेड म्हटलं अरे प्रत्येकाला आपल्याला व्हायब्रेशनली चांगल्या झोन मध्ये घेऊन यायचंय. वॉज माय वन इंटेन्शन. सेकंड वॉज यू ऑल बाय द बुक. अँड थर्ड वॉज दॅट यू नो की एम्पॉवर फिजिओथेरपी तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीपैकी कोणाला पण बॅक, नेक, नी, शोल्डर रिलेटेड ऑर्थोपेडिक काही पण झालं तर आम्ही आठवलं पाहिजे. सो आय कम्प्लीट दॅट. सो दॅट्स माय इंटेन्शन. अँड तुम्ही कुठल्या इंटेन्शननी ऐकताय मला माहिती नाही, आता क्लिअर करून टाका. आम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्याकडचा एखादा क्रिटिकल पेशंटला तुम्ही या थेरपीनी काय बरं केलं असेल तर तो एखादा अनुभव शेअर करा ना. हो, नाही आमच्याकडे तसं पण आहे ना, बरेचसे पेशंट्स आहे. आत्ता रिसेंट कोविड मध्येच असणारे जवळजवळ 3-4 पेशंट्स आहेत ज्यांनी हे यूज केलं आणि खूप फेथनी यूज केलं. की त्यांना म्हटलं आता न्यूजपेपर बंद करा, न्यूज बंद करा, व्हॉट्सअपचे सगळे हे बंद करा, शेअरिंग उगीचची करू नका, स्टॉप ऑल ऑफ फीड्स अँड यू जस्ट फॉलो दिस. आणि घरात असं वावरा की ऑल इज वेल, टेक ऑल द केअर पॉसिबल अँड जस्ट फॉलो दिस. फक्त बुक फॉलो केली अँड वॉट एव्हर आय शेअर्ड फ्रॉम हिअर द कीज, त्या कीजच होत्या सगळ्या, ते फॉलो केलं. द राईट अफर्मेशन, राईट सीडिंग, and then keeping yourself safe from all here, and then of course whatever medical treatment was to be taken, that was also taken, and they came very beautifully out of it. So that is there. अजूनही खूप सारे अनुभव आहे आणि सगळे असेच आहे की जे कितीतरी वर्ष झोपले नव्हते व्यवस्थित, की पहिल्यांदा छान झोप लागली. वन ऑफ माय टीम मेंबर्स, ती रिसेंटली जॉईन झाली आत्ता 2 आठवड्याआधी. रादर शी वॉज अ ऑब्झर्वर फिजिओ विथ अस अँड शी जस्ट, कसं सांगू आता मॅमला पण सांगते म्हणून, ती मला म्हटली की मॅम मला ना जवळजवळ मी जेव्हा 5 वर्षाची होते तेव्हापासून आत्तापर्यंत मला रोज रात्री खूप वियर्ड ड्रीम्स येतात आणि शांत झोपच लागत नाहीये. आय जस्ट कॅनॉट स्लीप आणि ते ड्रीम्स रोज तसेच येतात आणि सगळं करून बघितलं बट आय एम नॉट गेटिंग रिझल्ट. शी जस्ट, आय सेड की ओके फाईन, गॉट दॅट, यू डू द सॉल्ट बाथ टुडे ओनली ॲट नाईट. म्हणजे तिने क्लीन्स केलं, तिला ग्राउंडिंग टेक्निक मी करून पण घेतलं, परत रिपीट करायला लावलं, तिने ते रिपीट केलं आणि त्याच्यानंतर वन ऑफ द कीज इन द बुक इज बेड टाइम एक्सरसाइज. सो शी डिड दॅट बेड टाइम एक्सरसाइज अँड देन म्हणजे तिने काय केलं, पूर्णपणे साफ केलं स्वतःची एनर्जी फील्ड आणि मग पेरलं जे पाहिजे ते.
So she came into a better state, and then of course we did certain more things. Just with one session, she said, "Ma'am, I stopped having dreams." And she was in her 20s. So 15 वर्षाचं रोज रात्री. See how much of, so that is the power of this science. It's just about we being open to it and balancing it. आपल्याला असं खूप भारी काहीतरी लागतं. हे इतकं भारी, it's just freely available. We need to really understand the value of it. I mean, it's certainly worth crores. It's life, na? किशोर Did we सरांना complete काहीतरी the session? प्रश्न होता मला वाटतं. मला एक किशोर प्रश्न सरांना हो. होता. नाही, मला प्रश्न होता. मला फक्त असं सांगायचं होतं की मी कॉलेजमध्ये जेव्हा होतो तर त्यावेळेला मी मनोहर नायकांचे हिप्नॉटिझमचे क्लासेस केले होते. त्याची प्रॅक्टिस काही केली नाही, त्याच्यामुळे ते तसंच राहिलं. पण ते हिप्नॉटिझम भन्नाट असतं, कारण मी त्यावेळेला बका मिरच्या खाल्ल्या होत्या, मला माहितीये. आणि तिकडे लागल्या नव्हत्या. Okay. आणि हा त्यांचा प्रयोग खूप खतरनाक आहे. म्हणजे स्टेजवरती ते रेग्युलर करतात हा प्रयोग. जबरदस्त. म्हणजे अजूनही मी त्यांना फॉलो करतो. मनोहर नाईक माझ्या टच मध्ये आहेत आणि खूप एजेड झालेत, आता म्हातारे आहेत, पण तरी सुद्धा फार उत्साही माणूस आहे. Right. आणि खूप मजा आली होती त्यावेळेला. आणि तिथे ऑटो सजेशनचं मला वेळ लागलं. म्हटलं आपण आपल्याला स्वयं सूचना देता आल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला डेव्हलप करता आलं पाहिजे. पण त्याच्यात एक गोंधळ असा झाला की माझ्या डोक्यातली भीती जी होती ती पूर्णपणे निघून गेली आणि त्याच्यामुळे मी लेथार्जिक झालो. भीती नसल्या कारणामुळे आता मला कशाचीच भीती वाटत नाही. मला परीक्षा आली तरी अभ्यास करायला बघून घेऊ. त्याच्यानंतर कुठलीही मोठं काय प्रेझेंटेशन द्यायचं झालं तरी मी तयारी केलेली नसते. त्याच्यानंतर क्लायंटकडे जातो तरी विदाउट तयारी जातो. असं जे काय आहे ना, विचित्र झालंय. आय वॉन्ट टू करेक्ट इट. म्हणजे हे मला बरोबर करायला पाहिजे आणि याची मला कधी कधी असं वाटतं की हे मला जरा व्यवस्थित केलं तर मी आणखीन चांगले रिझल्ट प्रोव्हाइड करेन आणि खूप चांगलं करेन. पण माझ्या मनातली भीती निघून गेली. त्याचा काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. थोडी भीती घ्यायला पाहिजे. भीती घालायला पाहिजे परत. सर, हे आपलं प्रोग्रामिंग झालेलं आहे असं. म्हणजे हिप्नोच्याच भाषेत सांगते तुम्हाला. वी आर प्रोग्राम टू हॅव फिअर्स. रादर वी नीड अ व्हेरी पॉवरफुल पर्पज अँड फोकस दॅट keeps us inspired to do what is required and needed. So that strong purpose is what will keep us going. And otherwise, I think you are doing awesome. जे मला दिसतंय म्हणजे. किशोर सर, त्या सरांचा नंबर द्या ना, तुम्हाला हिप्नोटाईज करू शकतात ते. कंट्रोल. माझ्याकडे माझ्या फेसबुकला मी फॉलो करतो त्यांना. काय मनोहर नाईक खूप फेमस आहे हिप्नॉटिझम. येस. मॅडम, माझा प्रश्न होता फक्त. बऱ्याच वेळा बरेच विचार मनात येतात आणि कन्फ्युज होतो आणि त्यावेळेस मग काही सुचत नाही काय करायचं नेमकं. तर अशा वेळेस काय करायचं? त्या विचारांमध्ये फार तफावत नसते. हा पण बरोबर वाटतोय, तो पण बरोबर वाटतोय, तो पण बरोबर वाटतोय. म्हणजे 80, 90, 100 असं चालू असतं. मग त्यावेळेस नेमकं कोणतं हे करायचं ते कन्फ्युजन होतं. येस. See, this is actually हे आहे खूप महत्वाचं आहे आणि we all get into such dilemma so many times in life. What I do is, one is that हिंदी मध्ये मी सेल्फ सजेशन देते स्वतःला, is जो मेरे सर्वोत्तम भविष्य के लिए सही है वो मेरे साथ हो रहा है. आणि then I say that
Change divine order now. Change divine order now. That's a switch word I use. Change divine order now. Change divine order now. So when you believe that everything is happening in divine order, and then you take that call, आणि मग हेच करेक्ट आहे की रॉंग आहे, इथे आपली ऊर्जा न वाहू देता जे काही चूज केलंय त्याला करेक्ट कसं करायचं, इथे जर आपण आपली ऊर्जा वाहू दिली तर ऑटोमॅटिकली यू यू विल फाइंड द डिफरन्स. हॅव आय आन्सर्ड युअर क्वेश्चन? येस मॅम, थँक्यू. येस, थँक्यू. मॅडम, एक Thank you. प्रश्न माझा होता. मी निखिल हरकर आहे. मी ऍक्च्युली होम लोनचे कामं करतो. होम लोन्स लोकांना लोन्स प्रोव्हाइड करतो. तर सुरुवातीला माझं टार्गेट फिक्स असतं, 100% मी त्याच्यात देतो. आणि होम लोनच्या भाषेतच जर सांगायचं झालं तर लॉग इन, सँक्शन आणि डिसबर्समेंट अशा 3 प्रोसेस आहेत. तर लॉग इन पर्यंत आणि सँक्शन पर्यंत या 2 स्टेजेस मी कम्प्लीट पार करतो. पण जेव्हा डिसबर्समेंटची शेवटची स्टेज येते, तिसरी स्टेज, तिसरी कोणती आहे म्हटलं? माइंड डायव्हर्ट होतं. डिसबर्समेंट. बरं, ओके. हा. सँक्शन नंतरचं डिसबर्समेंट म्हणजे चेक कलेक्ट करणं. तर या शेवटच्या स्टेजला माझं माइंड डायव्हर्ट होतं एकदम. म्हणजे हे तुम्हाला मी माझ्या ऑफिशियल वर्किंग मध्ये सांगितलं, पण मला अनऑफिशियल वर्किंग असाच प्रॉब्लेम फार येतो की मी अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेलेलो असतो आणि माझं माइंड डायव्हर्ट होतं आणि ते काम सक्सेसफुली होत नाही. याच्यासाठी काय करायला पाहिजे? ओके. पहले तो सीड काय करायचं है कि मैं जो भी कार्य करता हूँ वो मैं पूरा करता हूँ. ठीक है. आणि सेकंडली आय डिझर्व इट. कारण जेव्हा आपण बऱ्याचदा असं होतं ना, आता हे लगेच पोहोचणार नाही, पण आपल्याला युनिवर्स द्यायला तयार असतो. असा खूपदा आय थिंक इवन दोज हू हॅव रेड द बुक यू कॅन हील युअर लाईफ, की दिस इज रेजिस्टन्स टू इवन वेलकम द गुड ॲट टाइम्स, की अरे आता आपलं होणार आहे आता चांगलं. आणि तो जो आहे ना, तो फेज आपल्याला समजणं की ओके, दॅट कॅन बी ईदर सम फिअर ऑफ चेंज. सो इट इज की वन थिंग इज की जे मी सुरू करतो ते मी पूर्ण करतो. अँड सेकंड इज आय डोंट नो व्हॉट इज लाईक इट वुड बी द बेनिफिट्स ना आफ्टर द प्रोसेस 3. व्हॉट विल बी हॅपनिंग once you complete all the 3 steps? You will sanction the loan. So good for the other person as well as good for you. बरोबर? हा. आणि कुठली पण गोष्ट आहे ना, सी माझा एक ना नेफ्यू आहे आणि तो मला नेहमी काय म्हणायचा माहितीये का, की बुवा मैं ना ये वाला, असं त्यांनी मला एकदा असं फोटोकडे लिहिलेलं रस्त्यावरच्या एका बोर्डकडे दाखवला, मैं ना ये ऊ ठीक से लिख सकता हूँ पर ये वाला ऊ है ना मुझे आता ही नहीं है, इसमें मैं हमेशा गलती करता हूँ. सो म्हणजे ते ऊचा जो हे असतो ना मराठीतला मोठा आणि लहान. सो ही वॉज ट्राइंग टू, म्हटलं अरे I mean देख तेरे सामने. सो इट इज लाईक सो मेनी टाइम्स. एकदा झालं, दुसऱ्यादा झाला, आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे आपण त्या ट्रॅप मध्ये असतो ना. दॅट इज व्हॉट इज द विशियस सर्कल, की आपण म्हणूनच तेच परत होत राहतं आणि ती रियालिटी बनते आपली. एकदा होतं, दुसऱ्यादा होतं, आणि अशा वेळेस आपल्याला लिंक कट करणं, ऑरा क्लीन्स करणं, तो थॉट फॉर्म क्लीन्स करणं आणि नवीन पेरणं, ह्याचं महत्व त्यावेळेस आपल्याला समजतं की अच्छा, म्हणजे हे कुठून तरी एकदा जे काही झालं, दुसऱ्यांदा झालं, आणि मग आपण म्हणतो बघ मी म्हंटल होतं ना माझ्यासोबत असंच होतं, बघ झालं बरं, तेच झालं. सो आपण मग त्याला अजून शिक्का पण मारतो. सो रॅदर वन्स यू नो व्हॉट इज हॅपनिंग, तुम्ही किती छान सांगितलं ना, यू नो वेअर यू आर स्टक. So once you know that, you know what to remove. So
तुम्ही जेव्हा सॉल्ट बाथ पण घ्याल, तुम्ही जेव्हा ग्राउंडिंग पण कराल, तुम्ही तो पर्टिक्युलर एक्सपिरियन्स क्लीन्स कराल स्पेसिफिक, आणि मग त्याच्याशी रिलेटेड स्पेसिफिक पेरणी कराल. आता तुम्ही आज पेराल तर ते लगेच नाही आपल्याला दिसणार ना, बट यू हॅव टू कन्सिडर इट की आपण म्हणजे टमाट्याचं झाड लावलं, ऑरेंजेसचं लावलं, तर आपण 100 वेळा चेक नाही करणार की तेच उगवणार आहे का. आपल्याला रिझल्ट जोपर्यंत मिळत नाही, आपल्याला हे समजायचंय की रिझल्ट नाही मिळाला म्हणजे अजूनही माझ्या अवचेतन मनाला ते खरं वाटलेलं नाहीये, अजूनही क्लटरिंग आहे. दॅट इज द ओनली, म्हणजे दुसरं काहीच नाहीये तिथे. ओके, सो इट इज जस्ट थोडस अफर्मेशन बद्दल सांगा, म्हणजे त्याला थोडी क्लॅरिटी अजून येईल. अफर्मेशन इज प्रत्येक विचार हा अफर्मेशन आहे. आपण म्हणजे मी पण तुमच्या सगळ्यांशी बोलते ना, तुम्ही कंटिन्युअसली स्वतःशी बोलताय सगळेजण, बरोबर. आणि तुमच्या असलेल्या सॉफ्टवेअर, प्री इन्स्टॉल्ड सॉफ्टवेअर प्रमाणे तुम्ही काही गोष्टी इनव्हॅलिडेट करत असाल, काही गोष्टींवर हसू येत असेल, काही गोष्टी मनाला पटत असतील, काही क्रेझी वाटत असतील, व्हॉट एव्हर इट मे बी, बरोबर. पण दॅट एव्हरी थॉट इज अ अफर्मेशन. एव्हरी थॉट इज अ अफर्मेशन. आता तो तुम्हाला पाहिजे असणारा आहे का, देन यू एंटरटेन इट. बट इफ यू डोंट वॉन्ट युअर दॅट टू बी युअर रियालिटी, देन यू हॅव टू रिअली थिंक अँड डू समथिंग अबाउट इट. सो अफर्मेशन इज एव्हरी थॉट. मग आता आपण बोलू स्पेसिफिक अफर्मेशन. जसं आता इथे की मला काय नकोय हे समजलं, किंवा कुठे मला अडथळा येतोय, कुठे मला नकारात्मक भावना येत आहेत, कुठे मला भीती वाटते, कुठे मला राग येतोय, कुठे मला एन्झायटी वाढतीये, कुठे व्हॉट एव्हर काइंड ऑफ इनसेक्युरिटी, डाऊट येतोय, कुठे माझा कॉन्फिडन्स कमी होतोय. हे पहिले माझं मला प्रत्येकाचं सेम नसेल ना, ते लिहून ठेवायचं. ते लिहून ठेवायचं की इथे, आणि मग त्याला स्पेसिफिक ते मला नकोय. तर असं नाही म्हणायचं की माझ्या सोबत असं होत नाहीये, असं नाही म्हणायचं. आता वेन आय गो टू दॅट थर्ड स्टेप, आय क्रॅक इट. आणि नुसतं म्हणायचं नाही, आपलं अवचेतन मन जे आहे ते त्याला पिक्चर फॉर्म मध्ये व्हिज्युअलाइज करतं. तर ते पण बघायचं की अरे मी चित्र एक बघतोय आणि मनात भावना दुसरी आहे, म्हणजे फिअरची आहे, थॉट एक पेरलाय. सो ते जे सिंक्रोनिसिटी आहे की मी जो विचार करतोय तशीच त्या लेवलची भावना, त्या तशा इमोशन, की हा म्हणजे जर खरंच मी ती थर्ड हे क्रॅक केली तर काय शक्य आहे. सो यू गोइंग इन टू दॅट. मग तो चेहऱ्यावर इमिजिएटली ते स्माइल आलं पाहिजे वेन यू गो इन टू दॅट ऊर्जा. आणि देन यू व्हिज्युअलाइजिंग युअर सेल्फ देर, की अरे हा, देन व्हॉट वुड बी युअर बॉडी लँग्वेज त्यावेळेस. मग तुम्ही कसे बसाल, कसे उठाल, कसे बोलाल, तुमचा आवाज कसा असेल लोकांशी बोलताना. सी, एव्हरीथिंग इज अ रिफ्लेक्शन. सो ते आधी आपण तिकडे आपली ऊर्जा वाहू देणार. होतं काय, एकदा एखादा सेटबॅक बसला ना की त्याच्याशी रिलेटेड सगळे थॉट, सगळे इमोशन्स ते आपल्याला लिटरली घेरतात. आणि ते घेरले गेल्यामुळे आपण खाली खेचले जातो. वी गेट सक्ड इनटू इट. सो दिस निगेटिव्हिटी तयार होत राहते. हा, तर ते पाहिलंच नाही होऊ द्यायचं. आता घरचा पण कचरा, आता लॉकडाऊन मध्ये किती दिवस मेड्स येत नव्हत्या. जर तुम्ही घर क्लीनच नसता केलं, आज नाही केलं, उद्या नाही केलं, तर ती परत मेड येईपर्यंत काय झालं असतं. बरोबर. किती स्वतःलाच त्याचा वास यायला लागला असता, स्वतःचाच ते कचरा म्हणजे ते नंतर तर साफ करायची पण हिंमत नसती झाली. सो ते वेळेच्या वेळी आपल्याला दिसलं तर त्याच्या दिसल्यावर फ्रस्ट्रेट होऊन काय करणार आहे. त्याला काय तेवढं प्रेमाने घ्यायचं आणि साफ करायचं, परत उद्या जमा होईल, परत साफ करायचं. बट वन्स इट बिकम्स अ हॅबिट ना, देन इट बिकम्स पार्ट ऑफ यू. मग ते तुम्हाला अवघड नाही जाणार. देन इट विल लिटरली बिकम पार्ट ऑफ यू. तोपर्यंत टिकून राहणं इज द की. शेवटच्या स्टेज पर्यंत कॉन्फिडन्स राहणं गरजेचं आहे. बरोबर. हा हा,
थँक्यू. थँक्यू सो हॅलो. मच. हा 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 हा. मॅडम, मला एक विचारायचंय, हे जे तुमचे सेशन्स चालतात ना, तर हे मुलांसाठी वगैरे पण आहेत का? कारण बऱ्याच वेळा कसं होतं की मुलं शाळेत जातात, मित्रमैत्रिणींशी बोलतात, त्यांचे काही विषय होतात, किंवा घरी आल्यावर टीव्ही वगैरे बघतात, सिरियल्स बघतात, किंवा मग ते घाबरतात. अशा वेळी बऱ्याचदा काय होतं की आपण बोलतो त्यांच्याशी, त्यांची भीती घालवायचा प्रयत्न करतो, पण ते नाही होत. किंवा बऱ्याच वेळा त्यांना काही येत असतं, आपल्याला असं वाटतं की आपल्या घरी पाहुणे आलेत किंवा काय, तर त्यांनी पुढे होऊन बोलावं किंवा काय, तर ते तसे म्हणजे ओपन अप होत नाहीत. बऱ्याच वेळा असं होतं. मग अशा वेळी म्हणजे आपण काही करू शकतो का? आपण बोलतो त्यांच्याशी ऍज अ पेरेंट्स म्हणून, पण घाबरतात ते बऱ्याच वेळा. त्यासाठी काय करताय? त्यांच्यासाठी तर आपण घेऊच, पण आता पहिले तुम्ही लिहून ठेवा की माझे मुलं दे आर सराउंडेड बाय सकारात्मक व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, विचार, एव्हरीथिंग. दे आर सराउंडेड बाय पॉझिटिव्हिटी. सी, एकदा तुम्ही तो थॉट तुमचा ऍज अ मदर आहे ना, आपला इतका महत्वाचा असतो ना, कारण तिकडे साला आपण इमोशन्स पण भरभरून लावतो, लगेच भीती वाटते आपल्याला. So first thing is ki you make sure that as a mother, the moment you see them in fear, immediately तुम्ही स्वतःला पहिले ते सांगणं की नाही, सकारात्मक व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, आणि रात्री एस्पेशली आज झोपल्यावर गिव्ह देम दॅट ऍज अ स्लीप टॉक, की त्यांना हे पटवून द्या की यू आर समवन हु इज करेजियस, यू आर समवन हु इज हॅपी, यू आर समवन हु इज सराउंडेड बाय ऑल द गुडनेस अराउंड यू. आणि ज्या क्षणी ऍज अ मदर तुम्हाला ते खरं वाटेल ना, यू विल सी दॅट रिफ्लेक्शन इन देअर लाईफ. आय गॅरंटी दॅट. ओके. आणि देन ऑफकोर्स वी विल मेक शुअर, पण चिल्ड्रेन आहे ना, ते आपलंच कुठेतरी रिफ्लेक्शन असतात. आणि हे फिअर्स असणं आय अंडरस्टँड, इवन आय एम अ मदर. आणि म्हणून मग आपण जो ऑरा लॉकचा हे केला ना, तुम्ही पण काय केलं, तुम्ही त्यांना सॉल्ट बाथ तुम्ही त्यांना करायला सांगू शकता. त्याच्यानंतर तुम्ही रात्री झोपताना यू कॅन लिटरली फील दॅट यु नो, अगदी त्यांच्या प्रेमाने त्यांच्या कपाळावर हात ठेवा आणि तुम्ही मनात हा विचार आणा की दिस इज व्हॉट इज युअर रियालिटी नाव. आणि एकदम चेहऱ्यावर स्माइल ठेवून तुम्ही पूर्ण विश्वासाने ते पेरा पहिले, आणि मग ते उद्या जेव्हा घरातनं बाहेर निघतील त्यांचा ऑरा लॉक करून टाका. दॅट इज देअर रियालिटी. When you will feel okay about it, you will see it in them. ओके. थँक्यू. दीपक सर, वी नीड टू कम्प्लीट. ऍक्च्युली सगळ्यांना मी थांबवलं, अजून मी कोणाशीच भेटले नाही, मी थांबूया आपण. येस. अमूल्य वेळ दिला, कारण अजून खूप लोकांना काही काही बोलायचं आहे, पण तुम्हाला पण मला असं वाटतं तुम्ही माहेरी आलाय. हो माहेरी आले. अजून अर्धी आले. इट इज हाफ वे डन. आय एम स्टील इन द कार. कारण ते इतक्या दिवसांनी भेटतायत ना, तर दे आर गोइंग टू बी सुपर. वन ऑफ माय कझिन्स ना, ही वॉज इन बँगलोर. तर आता दुरून का असेना, बट वी आर मीटिंग. So he is going to be again super happy to see me, both of us. So let's complete it. And I am so thankful to you, thankful to Raghuveer sir, आणि I want to tell each one of you की तुम्हाला खूप छान लोक भेटली आहे. आणि हे मी उगीच नाही म्हणत आहे, I can feel that. अँड इवन मला ते जाणवतंय की मला खूप छान लोक भेटली तुमच्यासारखी. अँड आय कीप युअर ब्लेसिंग्स विथ मी ऑलवेज, अँड टुगेदर वी ग्रो. थँक्यू. टुगेदर रिस्टोर डिवाइन ऑर्डर नाव. जबरदस्त पॉवरफुल होतं आणि खूप एनर्जी होती त्याच्यात, आणि आम्हाला खूप. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. ओके, थांबू. येस. आणि एक अजून मला सांगायचंय की मध्ये मी खूपदा बघत होते. सो द नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स आय कुड सी वॉज दॅट नंबर 27. नाउ इट हॅज गॉन टू 23 and 24. सो 27 आणि 24 बद्दल तुम्ही नक्की वाचाल बुक मध्ये. आणि मग तुमचा नंबर काढून घ्या.
ओके. चालेल. थँक्यू. माझी बर्थडे 24 आहे. हो, क्या बात है. क्या बात है. आणि आता तो बर्थ डेट वरनं पूर्ण तुमचं ते लाईफ पाथ नंबर पण काढाल सर. देन वी विल टॉक फर्दर ऑन इट. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम पण दिसतात. थँक्यू. थँक्यू. ओके. थँक्यू. परत बोला. थँक्यू प्रथमेश आणि दीपक सर. हो, थँक्यू थँक्यू टू एव्हरीवन हू हॅज सपोर्टेड. येस. राईट. ओके, चलो बाय. काय रवी सर काय पिताय? माझा आवाज ऐकू येतोय का रे? अरे दीपक सर. माझा आवाज ऐकू येतोय का रे? हो येतोय. येतोय. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा, मी एक्झिट होतो. नाही ठीक आहे. आम्ही पण एक्झिट होतो. स्वप्नील होता का रे? आलेला होता आता माहित नाही. बरं. सॉल्ट बाथ घ्या आता. कोल्हापूरला गेला स्वप्नील. हा, स्वप्नील कोल्हापूरला गेला. येस. सॉल्ट बाथ खरंच घे. उपेंद्र, तुला माहित होतं मला वाटतं ना? हो, वाचलेलं होतं. खूप आवडलं. ऍक्च्युली आमच्या घरात करतात ते, म्हणजे निर्मला माताजींचं जे आहे ना त्याच्या थ्रू ते करतात मीठ पाण्याचं वगैरे ते. नाही, सॉल्ट बाथ मी पण बऱ्याच वेळा घेतलेला आहे. ते खूप बेनिफिशियल आहे. एकदम फ्रेश वाटतं. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी सगळी त्याच्यातनं क्लिन्झिंग होते. आज ट्राय करून बघतो. चालेल. ठीक आहे. चलो बाय. गुड नाईट. बाय. थँक्यू. काय म्हणतो उपेंद्र? काय नाही. पिल्लू काय करतंय? पिल्लू झोपलं का? आता उठलं. झोपलं का कधीच? आता उठलंय. आमचं बाळ काय आमच्या अंगावर उड्या मारत होता चालू असताना. अजून आमचा वेळ आहे. शाळेला पाहिजे ना योग. इकडे येतात. परिदिदी योग तो सारखा पळतच राहतो बरं का. पण जेव्हा पळतच तो. अंगावर उड्या मारून इथं पण. गेला. योग हॅलो. हा काका बोलतो. गेला का? हॅलो. योग जय बाप्पा करून आला. नको. गेला तुमचा मोबाईल आता. हे सर्व लहान मुलांना कळतंय ना मोबाईल. आमच्या गेनीला पण बाबा मोबाईलच लागतो. काम चालू आहे म्हणजे माझं ऍप आहे. माझं काम चालू आहे म्हणतोय. योग काय काम करतोय? अरे आज सुट्टी ना. आज काम नाही करायचं. काय म्हणतोय? काय करतोय? काम नाही करत मग काय करतोय? कोण? योग. हा ना, आज काम नाही करायचं म्हटलं. योग आमच्याकडे बॉल बघायचा किती मोठा आहे बघ. अरे बापरे, किती मोठा आहे. तुझ्या एवढा तर बॉल आहे रे.
येतो का खेळायला? हे बघ, सांग मग आपलं सांग. हे बघ किती मोठा बॉल आहे. खेळायला येतो का? सांग ना. हा बॉल तुझा तुला एवढा बॉल आहे आता काय खेळशील? तुझा एवढा बॉल आहे नाही खेळता येणार. तुझी जितकी हाईट आहे तेवढा बॉल आहे बघ. तू याच्यात बसून जाशील. तुला झोपता पण त्याच्यात. तो काय याच्यासाठी का रे? काय म्हणतात फिजिओथेरपी साठी वापरता ना? हो तोच आहे ना? हो हो तोच. मी असं मग तंगडी वरती टाकून व्हिडिओ ऐकत होता का? हा दुखतं काय पण जास्त वेळ ठेवलं की सॉफ्ट हम्म. सॉफ्ट. काय सांगू मी पुस्तक असं 40 पानापर्यंत वाचलं म्हटलं काय नेमकं करायचंय. हो का? मी हा काय पहिल्यापासून शेअरिंगला सुरुवात करणार. प्रथमेश बोलला, नंतर कोण? शिव, नंतर तू. म्हटलं त्याला काय झालंय? 40 पानं वाचलेली आहे गेले. नाही नाही एवढं बरोबर वाचलं ना 40 पानं. मी अहो 2दा-3दा वरती काढलं पुस्तक. म्हटलं काय वाचू, हे वाचू, ते वाचू. 2-3 असं चांगलं वाटलं नाही का? ते फोटो असल्यामुळे छान वाटतं पुस्तक नाही का? फोटोमुळे ते रक्त चांगलं होतं. फोटोमुळे जे फोटो आहे ना ते सर्व असं बघितलं जातं नाही का? काय अरे हा कोणता फोटो, हा काय फोटो. हा थोडस आयडिया येते आणि समजतो. प्रॅक्टिकली करता येतं मग हम्म. भरपूर गोष्टी अशा. आता एक तर इतकं सोपं होतं, सूर्याच्या प्रकाशात उभं राहून हात वर करायचे आणि डोळे बंद करून हसायचं. कोणतं? प्राण सूर्याकडनं घ्यायचं बुवा आपण काही डिवाइन एनर्जी मागायचं ऊर्जा. भरपूर नवीन नवीन गोष्टी खूप आहे त्याच्यात आहे ना? खूप सारे. त्या हाताचा ते सांगत होते बघा. इथं आहे त्यांनी नंबर 741 मॅजिक नंबर आहे. 1176808 abundance of money. अच्छा हे नंबर लिहायचे याच्यात.